स्मार्ट सिटी आणि स्मार्ट हायवेच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, राज्यातील रस्त्यावर खड्ड्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आलाय। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा बळी गेल्यानं आता संताप व्यक्त होतोय। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आता दुर्दैवानं भिवंडीतही या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव गेलाय। तर शहापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका जवानाचा मृत्यू झालाय। वारंवार अशा दुर्घटना घडत असतानाही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात हे प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येतोय। खड्ड्यामुळे आणखीन किती जणांना आपला जीव गमवावा लागणार असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, खड्ड्यामुळे झालेल्या अपघातामुळे आणि मृत्यूचं सत्र आजही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आज 2 झाले दुर्दैवी मृत्यू, हे या सगळ्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। भिवंडीत खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय, तर शहापुरात खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू झालाय। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे निलेश खोतकरांचाही मृत्यू झाला होता। शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू झालाय। ठाणे पालिकेच्या टीडीआरएफ जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय। सकाळी कामावरून जात असताना खड्ड्यांमध्ये या बुलेटचा अपघात झाला। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यानं एका जवानाचा जीव घेतलाय। खड्डाच इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर फुटले। अपघातात विकास लवगोरेंचा मृत्यू झालाय। शहापुरावरून ठाण्यात ड्युटीवर येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्यानं अपघात झालाय। भिवंडी इमारत दुर्घटनेत या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जवानाच्या निधनामुळे आता हळहळ व्यक्त होते। दरम्यान महामार्गावरील खड्ड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। एकीकडे राज्याला विकासाचं मॉडेल दाखवताना छान चकचकीत रस्ते दाखवायचे, मात्र त्याच वेळी सर्वसामान्यांचा प्रवास ज्या रस्त्यावरून होतोय त्या खड्ड्यात यात सर्वसामान्यांचा बळी जात असेल आणि तरीही प्रशासन ढिम्म असेल तर सर्वात मोठी संतापजनक गोष्ट दुसरी कुठली नसेल। आज पहाटे शहापूर येथील हा मुंबई नाशिक महामार्गावर असलेला जो खड्डा आहे, या खड्ड्यात शहापूर तालुक्यातील बामणी येथील एक तरुण आपलं कर्तव्य बजावण्यासाठी पहाटेस आपल्या बुलेटवरनं निघाला आणि या खड्ड्यात आदळून त्याचा जीव या ठिकाणी घेतला गेला। बिल्डिंग कोसळण्याच्या घटनेत यांनी मोलाचं सहकार्य करत अनेक लोकांचे जीव वाचवलेत। खऱ्या अर्थाने भिवंडीकरांसाठी देवदूत ठरलेल्या या तरुणाचा मुंबई नाशिक महामार्गावरील या खड्ड्यांनी बळी घेतलेला आहे। याच अनुषंगाने आत्ता मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नातेवाईक जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालय येथे असलेला त्याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाहीत अशा भूमिकेत असल्याची माहिती मिळते। उमेश जोशी, उडारी न्यूज, शहापूर, ठाणे। विकास लवगोरे यांचा दुर्दैवी खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा। आज आमच्या गावातील विकास लवगोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमधील रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। विकासाचे नवनवे दावे होत असताना आणि स्वतःची पाठ ठोपटून घेण्याचे प्रकार असताना ही सगळ्या बातम्या या अतिशय संतापजनक आहे। अशीच बातमी भिवंडीहून। भिवंडीत जीवघेण्या खड्ड्यानं एका महिलेचा बळी घेतलाय। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ गावच्या हद्दीत हा अपघात झालाय। या खड्ड्यामुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली सापडून या महिलेचा मृत्यू झालाय। अपघातात पती सुद्धा जखमी झालाय। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। आज राज्यभरातल्या या 2 मोठ्या घटनेनं खड्ड्यांचं असणारं विदारक वास्तव समोर आले। खड्ड्यामुळे दुचाकी घसरली आणि त्याच वेळी मागून येणारा ट्रक खाली या महिलेचा बळी गेलाय। जीवघेण्या खड्ड्यानं एका महिलेचा बळी घेतलाय। रोड इतना खड्डे में, इतना जगह जगह खड्डे बने हुए हैं। उनका टायर खड्डे में चला गया, अगला वाला पिछला टायर भी खड्डे में गया। पानी भरा हुआ था, उनको मालूम ही नहीं पड़ा कितना खड्डा है, इतना बड़ा होगा।
और उन्होंने डिसबैलेंस हो गया, वो लेफ्ट साइड गिरे और उनकी पत्नी राइट साइड गिर गई, मेरी भाभी। और टायर ट्रक पीछे आ रहा था, टायर उनके सर के ऊपर चढ़ गया। ये बहुत दुख की विषय है कि हर जगह खड्डा ऐसा है, भिवंडी काले रोड पर बहुत ज़्यादा है और ऐसा दुर्घटना आए दिन हो ही रहा है। और हम चाहूँगा कि बहुत दुख की विषय है, इसके बारे में प्रशासन कुछ कार्य नहीं कर रहा है, लोग मर रहे हैं।